मंडळी, मी आज पुन्हा एकदा बेकराईच्या PMT या बस डेपोजवळ आलो आहे. येण्याचं कारण म्हणजे काय की या बेकराईनगरच्या PMT बस डेपोमध्ये काही बस ट्रेनर आहेत जे प्रायव्हेट आहेत, परंतु शासकीय युनिफॉर्म घालून या ठिकाणी फक्त प्रशासनाची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. मंडळी, 24 जानेवारीला संध्याकाळी 7-7:30 वाजता एक तरुण 24-25 वर्षाची जी मुलगी आहे ते IBM समोर एका E70 बसच्या माध्यमातून अपघात झाला. तिचे दोन्ही पाय निकामी झाले. ती आज हडपसरच्या नोबल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तिच्याकडे बघायला या बस डेपोमधनं कोणीसुद्धा गेलेलं नाही. या सगळ्या गोष्टीचं घटनेचं जाब विचारण्यासाठी आम्ही PMT बस डेपोच्या डेपो मॅनेजर आहेत त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी काय उत्तरं दिलेत ते निश्चितच आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण मात्र आपल्यासोबत या ठिकाणी जिचा अपघात झाला तिचे पालक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत. तरी डेपो मॅनेजर सांगत आहेत की हॉस्पिटलमध्ये आपली गाठी भेट घेण्यासाठी अपघात विभागाकडनं वारंवार लोक येत आहेत. तुमच्याकडे आतापर्यंत कोण अपघात विभागाकडनं आलं? कोणीच नाही आलं सर. साधं विचारायला नाही, कसली मदत पण नाही आम्हाला त्यांची भेटली. कोणीच आलं नाही? कोणीच नाही आलं. पण अपघात विभागाकडनं सांगितलं जाते की लोक तुमच्याकडे भेटायला येत आहेत. नाही सर, आलेच नाही आले. मी पहिल्या दिवसापासून तिथंच आहे ना सर. कोणीच नाही आलं अजून. हो, अजून कोणी आलेलं नाही? कोणीच नाही आलं. बरं, आता परिस्थिती कशी आहे तिची? कंडिशनर खूपच वाईट आहे सर. अजून सोडत नाही हॉस्पिटलवाले. 10 दिवस झाले, अजून 2-3 ऑपरेशन आहे तिचे. 3 सर्जरी झालेल्या आहेत तिच्या. 3 सर्जरी होऊन पण अजून रिकव्हरी नाही आहे. 3 महिने तरी लागतील तिला हे करायला, रिकवर व्हायला त्यातून. अजूनही तिच्या 2 सर्जरी बाकी आहेत. बरं, आणि नंतर मग पुढे काय ते निर्णय घेणार आहेत. तेव्हा पण डॉक्टर 100% शुअर नाही आहेत की स्वतः ती परत काय तिचं चालता येईल नाही. अजून पण शुअर नाही आहेत डॉक्टर. बरं, काय हॉस्पिटलने खर्च वगैरे सांगितलं काय? 10 लाखापर्यंत आत्तापर्यंत खर्च गेलाय. आत्ता 10 दिवसात आत्तापर्यंत 3 सर्जरीचा तिचं 10 लाख रुपये खर्च झालाय. अजून 2 सर्जऱ्या बाकी आहेत आणि एक रॉड पण टाकायचं बाकी आहे. बरं, पण मदत अजून कुठून सुद्धा मदत नाही आली सर. आम्ही हो, नाही आली. नुकसान भरपाई मदत जाऊ द्या, पण एक कळकळ म्हणून कुणीतरी इथं सांगतात की तुम्ही ह्या सगळ्यासाठी अपघात विभागाकडे जा, पण तिथून पण आम्हाला कुणी साधी विचारणा पण झालेली नाही. अजिबात नाही. ते कोण म्हणते ना, आम्ही आलतो भेटायला, त्यांना आणा माझ्या समोर, मग मी ओळखते मग त्यांना. मग कळेल कशा कोण आलतं काय आलतं आपल्याला. मंडळी, पाहिलं कशा पद्धतीने या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी बेकराईच्या PMT बस डेपोच्या डेपो मॅनेजरच्या माध्यमातून केलं जातं. डेपो मॅनेजरसुद्धा धडधडीत सांगत आहेत की अपघात विभागाचे काही लोक हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंटची गाठीभेटी घेत आहेत. मात्र आपण पेशंटच्या पालकांशी संवाद साधलो. पेशंटचे पालक म्हणते आहेत की आज 10 दिवस झालं एकही व्यक्ती आमच्यापर्यंत अजूनही पोचलेला नाही. जर पोचला असेल तर तो कोण आहे, तो आमच्या समोर आणा, म्हणजे आम्ही सांगू ते भेटायला आलेत का नाही आलेत. अपघात विभागाकडनं कसल्याही प्रकारची मदतसुद्धा अद्याप त्या तरुणीला झालेली नाही. या सगळ्या घटनेला जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आहे का, हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या आपण इथं एक मिनिट पुजारी सर, सांगतो तुला 2 मिनिटं. ते आलेत कुठल्या कामासाठी? पत्रकार. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना पूर्ण भेटतील. माझं ऐकून घ्या. अरे सांगतो तुला, त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना भेटतील. ते आणलं कोणी? 1 मिनिट ऐकून घे. ऐकलं की ह्याची चालबाजी आहे ना ती मला कळाली. तो चालबाजी हा राजकारण प्रत्येक ठिकाणी असतं. ऐक माझं, राजकारण प्रत्येक. सर तुम्ही 2 मिनिट थांबा. राजकारण प्रत्येक ठिकाणी असतं. तो इंटरनल मॅटर आहे कंपनीचा. तुम्ही तो नंतर आतमध्ये ऐक ना, इंटरनल राजकारण फक्त थोडं मुद्दा एक आहे. आता अपघाताचा विषय चाललाय. पत्रकार समोर आहेत. ऍक्सिडेंट बघून आले तर आम्ही बोलले पत्रकार आले समोरच कळलं. पत्रकार आले समोर आहेत ना. पत्रकार कोणी बोलले ऍक्सिडेंट तुम्ही केलाय. तुम्ही तुमच्या अनफिटनेस गाड्यांचे काय झालं तुमचं काय म्हणणं आहे? त्याने आहे ना बॉन्डवर लिहून काय बॉन्डवर लिहून पाहिजे. कॅमेरा कमी करतो.
माझ्या नावाची बदनामी करतो. ऍक्सिडेंट तुमच्या गाडीने झाला. काय झालं? काय झालं? पांगळा ड्रायव्हर तुम्ही घेता, पांगळा ड्रायव्हर तुम्ही घेता, बरोबर. गाड्या ठोकल्यावरती गाड्या फुटलेल्या तुटलेल्या गाड्या चालतात. माणसं पायाखाली गेले तर दुसरे म्हणतात मी काय कुठल्या गोष्ट चालतात. हे प्रश्नाचं तिकडे बघा ना तुम्ही, तुमच्या तुटल्या दरवाजे बंद उघडे ते बघा ना तुम्ही. बरं तुमचा प्रश्न काय सर? आता 2 मिनिटं पाप्या बोलू नको शब्द, बोलू नको एक शब्द. सर तुम्ही पण बोलू नका, तुम्ही पण बोलू नका. मला आपण कोण सर? मी अपघात सुपरवायझर प्रसाद पाटील, ट्रॅव्हल टाईम कंपनीकडे काम करतो. ट्रॅव्हल टाईम कंपनी आमची EV ट्रान्सच्या अंडर चालते. आपलं PMPL डेपो जे आहे हेडक्वार्टरवरनं EV ट्रान्सला कॉन्ट्रॅक्ट गेलेले आहेत बच्चा, त्यांच्या अंडर आम्ही थर्ड पार्टी म्हणून काम करतो. बरं, 24 जानेवारीला संध्याकाळी जी घटना घडली, 24 वर्षीय मुलीचे दोन्ही पाय निकामी झालेत, त्या घटनेचा काय पाठपुरावा केला का तुम्ही? सर झालेली घटना अतिशय दुःखद घटना आहे. 100% पाठपुरावा करण्याचा प्रयत्न चालू आहेत आमचे. आता मुद्दा एक असतो सर, अपघात झाल्यानंतरनं जर जे काय त्यांना आर्थिक मदत वगैरे असेल, आपल्याकडे PMPL कडे एक तात्काळ मदतीची तरतूद आहे बरं, आमच्या PMPL कडे. तर त्याच्यामध्ये 50,000 रुपये तात्काळ मदत म्हणून आपल्याकडे दिली जाते. पण त्याला प्रोसेस अशी असते की अपघात झाल्यानंतर तुमची रितसर FIR दाखल होणे गरजेचं आहे. FIR झाल्यानंतर त्याची जी फाईल असती तर ती फाईल आपण PMPL हेडक्वार्टरला स्वारगेटला जमा करतो. जमा केल्यानंतर तिथं तात्काळ मदतीचा फॉर्म भरून ज्या हॉस्पिटलमध्ये आता कुठलीही अपघातग्रस्त व्यक्ती आहे ती व्यक्ती ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेते त्या हॉस्पिटलच्या नावाने ते पेमेंट पास होतं. बरं. आज अपघात घडून 8-9 दिवस होऊन गेलेले आहेत, परंतु अद्यापही पेशंटच्या घरी कोण गेलं नाही अशी माहिती आम्हाला मिळते. सर आता अपघात विभागाकडनं कोण गेलं का तिकडं? ऐका ना सर, माझं म्हणणं असं आहे की आमच्याकडनं आमचे सुपरवायझर गेले होते, बरोबर. दुसरा मुद्दा असा की ज्यावेळेस अपघात मेजर कोण होतं, ठीक आहे, ज्यावेळेस त्याच्याकडे कुणी गेलं नाही. ठीक आहे ते गेले नसतील, नाव पण घ्यायचं नाही एक मिनिट, नावाचं. ज्या वेळेस अपघात हा मेजर प्रमाणात असतो त्यावेळेस PMPL चे अपघात चेकर त्या ठिकाणी व्हिजिट करतात. सगळ्यात पहिला मुद्दा हा. किती मेजर असतो? किती मेजर असतो? किती मेजर असतो? सर पत्रकारांसोबत मी बोलतोय, मला उत्तर द्यावं, बरोबर. मेजर अपघात ज्यावेळेस होतो, मेजर अपघात झाल्यानंतर PMPL चे अपघात चेकर तिथे येतात. त्याच्यानंतर त्याचा रिपोर्ट दिला जातो. रिपोर्ट दिल्यानंतर जी काय ती प्रोसेस आहे PMPL हेडक्वार्टरवर नव्हती सर, बरोबर. आता ह्याच्यामध्ये ड्रायव्हर दोषी आहे का त्याला ड्युटी देणारा दोषी आहे हा पार्ट वेगळा आला, बरोबर. ड्रायव्हरला ट्रेनिंग दिली का नाही दिली हा पण पार्ट वेगळा आला. हा तपासाचा पार्ट आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत संबंधित चालक आणि वाहक यांना सस्पेंड केलं जातं PMPL कडनं. आता जे इथं बस ट्रेनर म्हणून आहे, मग यांनी कुठं प्रशिक्षण घेतलंय काय? त्यांचं सर्टिफिकेट वगैरे आहे का? प्रशिक्षण घेतलेलंच? हा, तर जे आता ड्रायव्हर ट्रेनर आहे तिथं, तर ते प्रमोशननी ॲज पर ड्रायव्हर ट्रेनर म्हणून गेलेले आहेत. त्यांची कामगिरी पाहून त्यांना ट्रेनर म्हणून कंपनीनी जॉईनिंग लेटर दिलेलं असतं की ॲज पर तुम्हाला ड्रायव्हर आतापर्यंत कुठलंही जॉईनिंग लेटर, माझा मेल आहे, मला मेल असून पण माझा पगार आज वर्ष झाला 18,000 रुपयांनी पगार कंपनी काढते. 25,000चा मेल असून तुम्ही पण ट्रेनरच आहे ना? मी ट्रेनर मध्येच आहे. कुठे घेतलं प्रशिक्षण? कुठे घेतलं मी तुम्ही? प्रशिक्षण प्रसन्न परफल मध्ये मी प्रशिक्षण घेतलेलं आहे ट्रेनरचं. सर्टिफिकेट आहे. 2019च्या एंडिंग मध्ये माझं ट्रेनिंग तिथं झालंय. कुठं आपलं बोसरी हिल टॉपला मी तिथं ट्रेनिंग स्वतः घेऊन आलेलं आहे. त्याच्यानंतर मी ड्रायव्हरमध्ये काम केलं, त्याच्यानंतर मला ट्रेनरमध्ये विभागलं गेलं, पण माझा पगार किंवा माझी कुठली गोष्ट आतापर्यंत मला भेटली नाही. बरं, ट्रेनरला, प्रायव्हेट ट्रेनरला शासकीय युनिफॉर्म घालण्याचं परमिशन आहे का? असं काय GR वगैरे आहे का? शासकीय युनिफॉर्म नसतो. आता ड्रायव्हर जे आहेत ते पण कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहेत, त्यांना पण शासकीय युनिफॉर्मच दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही ड्रायव्हर चेक करू शकता, त्यांना खाकी वर्दी हा शासकीय युनिफॉर्म असतो. कारण की त्याचं कारण असं आहे, PMPL अंतर्गत थर्ड पार्टी म्हणून आपली कंपनी काम करते त्यांच्याकडे, बरोबर. तर आमच्या कंपनीचं ट्रॅव्हल टाईम कंपनीचं टाईप हे PMPL सोबत आहे, बरोबर. तर त्यांना ऑथॉरिटी आहे युनिफॉर्म घालण्याची खाकीवरती. बस चालक कंडक्टरला ऑथॉरिटी आहे, बरोबर. ट्रेनरला ऑथॉरिटी आहे ना सर, कारण तो ॲज पर ट्रेनर जो आहे तो ड्रायव्हर मधनं त्या पदावरती गेलेला आहे. आणि ट्रेनरला वर्दी घालण्याची ऑथॉरिटी का आहे याचं कारण की ज्यावेळेस तुम्ही बस ड्रायव्हरांना प्रशिक्षणासाठी गेटच्या बाहेर घेऊन जावं लागतं, तुम्हाला डेपो अंतर्गत प्रशिक्षण देता येत नाही. सर BRT साठी BRT ट्रेनिंग असेल किंवा किचकट रस्त्याचं ट्रेनिंग असेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक आहे, ही इलेक्ट्रिक बस असल्या कारणाने हिला ट्रेनिंग देणं सगळ्यात महत्वाचा पहिला पॉइंट ट्रेनिंग देणं आहे, बरोबर. तर कारण या बसला आवाज येत नाही, या बसचा साऊंड हा एकदम झिरो आहे. बस तुमच्या जवळनं जरी गेली तरी तुम्हाला कळत नाही तुमच्या जवळनं बस गेलेली आहे. ट्रेनरला सांगतो ना सर, सांगतो. झिरो आवाजाची बस असल्यामुळे BRT
किंवा बाहेरच्या रोडला जो नवीन चालक येतो त्याला प्रशिक्षण देऊन त्याला बसची माहिती दिली जाते पूर्ण आणि मग त्याला मार्गावर पाठवलं जातं. ही झाली प्रोसेस ड्रायव्हरची. आता राहिला मुद्दा ट्रेनरचा, बरोबर. तर ट्रेनर हा आपण कसा सिलेक्ट करतो की समजा हा ट्रेनरनी त्याचं बॅच लायसन चेक केलं जातं. लायसन बॅच चेक केल्यानंतर त्याचं बॅच किती दिवसाचा आहे, त्याची व्हॅलिडिटी पूर्ण चेक करून तो किती एक्सपिरियन्स ड्रायव्हर आहे याच्यावरती डिपेंड करून त्याला त्याच्या कामाची, आता समजा फॉर एक्झाम्पल आपण ड्रायव्हर ट्रेनर बाहेरचा कोणी घेत नाही, बस डेपोमधलाच बस ड्रायव्हरच ह्याची आपण ट्रेनर म्हणून नियुक्ती केली जाते आपल्याकडनं, बरोबर. तर आता तो किती वर्ष झाले आपल्याकडे काम करतोय. फॉर एक्झाम्पल हा ड्रायव्हर ट्रेनर आहे, याने 2.5 ते 3 वर्ष काम केलं असेल, याला बसमधली पूर्ण माहिती आहे. त्याच्यानंतर आपण फॉर एक्झाम्पल सांगतोय मी सर, फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतोय. आता ह्याने 3 वर्ष काम जर केलेलं असेल तर याचा पूर्ण पाठीमागचं सर्व्हिस रेकॉर्ड काढलं जातं. या रेकॉर्डमध्ये त्याचे अपघात किती आहेत, बरोबर. याच्यानंतर त्याच्या प्रवासी तक्रार कुठल्या आहेत, याच्यावरती कंपनी हेडक्वार्टरचे जे व्यक्ती आहेत तर ते त्याची नियुक्ती करतात ड्रायव्हर ट्रेनर म्हणून. ही झाली ड्रायव्हर ट्रेनरची प्रोसेस. ड्रायव्हर ट्रेनरनी जे ट्रेनिंग घेतली आहे त्यांना विचारलं का कुठे घेतलेली तुम्ही. ड्रायव्हर ट्रेनिंग घ्यायची आवश्यकता पडतच नसते ना सर. ट्रेनरनी ट्रेनिंग कुठं घेतली, ट्रेनरनी ट्रेनिंग कशासाठी घ्यावं लागते, विचारा त्यांना. कशासाठी मला तुम्ही कुठे घेतली तुम्ही ट्रेनिंग, मला थांबा विचारा ना. एक मिनिट. प्रशिक्षण कुठे घेतलं विचारा ना त्यांना. मला एक सांगा तुम्ही, ड्रायव्हरनी ट्रेनिंग कशासाठी घ्यावं लागते, कशासाठी घ्यावं लागते. ऑटोमॅटिक गाडी आहे तुमची. एक मिनिट. तुझं जॉईनिंग डेट काय आपल्याकडे कंपनीकडे ड्रायव्हरचं? 31 ऑक्टोबर 2023. 31 ऑक्टोबर 2023 ला आपल्या कंपनीकडे तू ड्रायव्हर म्हणून आलाय, बरोबर. 31 ऑक्टोबर 2023 ला हा आमच्या कंपनीकडे ड्रायव्हर म्हणून आलेला आहे. पण ज्यावेळेस हा ड्रायव्हर म्हणून आला याच्या अगोदर त्याला जुन्या ट्रेनरनी ट्रेनिंग दिलेली आहे गाडी चालवायची, बरोबर. त्या ट्रेनिंग नुसार हा गाडी चालवत होता. 3 वर्ष झालं कंप्लीट. मग 3 वर्षातलं याचं सर्व्हिस रेकॉर्ड काढून ह्याला ड्रायव्हर ट्रेनर म्हणून आम्ही नियुक्त केलंय. पण ड्रायव्हर ट्रेनर म्हणून हे केलं, पण ड्रेसचं काय. ठीक आहे ना. ड्रायव्हर ट्रेनर म्हणून ज्यावेळेस तुम्हाला अदरवाईज बाहेर गेटच्या बाहेर गाडी न्यायची, आणि असं काय GR दिलाय का शासनाचा थोडी GR असतो. प्रायव्हेट ट्रेनरला शासकीय. प्रायव्हेट ट्रेनर नाहीये ना तो. प्रायव्हेट ट्रेनर कसा म्हणता येईल तुम्हाला, मला एक सांगा, तो प्रायव्हेट ट्रेनर झाला कसा. मग शासकीय आहे का तुम्ही सांगा ना. मग शासकीय नाही ना. आमची कंपनी जी काम करते ती शासनाच्या अंडर काम करते, बरोबर. हा, मग तुम्ही जर असं म्हणताय ड्रायव्हर ट्रेनरला शासकीय युनिफॉर्म घालवायची परवानगी नाही, तर ड्रायव्हरला पण शासकीय युनिफॉर्म घालायची परवानगी नाही. जेवढे कंडक्टर आहेत, ड्रायव्हर आहेत, यांच्या गळ्यामध्ये जे लेस आहेत महानगरपालिकेचे आहेत, पुणे फक्त आणि फक्त कंडक्टरच्या गळ्यामध्ये महानगरपालिकेच्या लेस असतात. मग ड्रायव्हरला का नाही. ड्रायव्हरला आपल्या कंपनीची लेस भेटती. त्याचं कारण असं आहे की आम्ही तुम्हाला मी याच्या अगोदर पण सांगितलंय, ज्या वेळेस कॉन्ट्रॅक्ट बेसवरती महानगरपालिका गाड्या काढती किंवा आमचं पुणे महानगर परिवहन महामंडळ जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ज्यावेळेस गाड्या देतात ना, तर त्याला फर्स्ट म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट जातं तुमच्या EV ट्रान्सकडं, या ज्या गाड्या ज्यांच्या आहेत त्यांच्या. मग EV ट्रान्सकडनं कॉन्ट्रॅक्ट येतं खाली. आपण काय बोलतो रे त्याला, कसलं ऑपरेशनसाठी जे येतं ना, ऑपरेशन म्हणजे थोडक्यात ड्रायव्हर आणि बस, बरोबर. याच्यासाठी थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट येतं, बरोबर. मग आता आणि ह्या म्हणजे आमच्या कंपनीचं डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट साईन कोणासोबत होतं, PMPL सोबत होतं. OHA आणि PMPL यांच्यासोबत होतं. आता याच्यामध्ये पण PMPLनी आमच्या कंपनीला पण काही अटी शर्ती किंवा बंधनं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल कुणी प्रवासी रस्त्यावरती थांबलेले आहेत, त्यांना न घेता ड्रायव्हर पास झाला तर त्यांना पण 1699 रुपये आपण फाईन मारतो, 2 दिवस 3 दिवस सस्पेंड करतो. हे पण PMPLच्या रूलनुसारच चालेल. हा कुठल्याही आमच्या कंपनीचा प्रायव्हेट रूल नाही. प्रायव्हेट रूल नाही. म्हणून मग ज्यावेळेस तुम्ही कंपनी सोबत टायअप करताय त्या टायमाला कंडक्टरला फक्त महानगरपालिकेची लेस देतात, बरोबर. ड्रायव्हरला देत नाही. ड्रायव्हरला आपल्या कंपनीची लेस असते. केले जाते. आता हे महानगरपालिकेला तुम्ही विचारलं पाहिजे ना, हे आम्ही कसं सांगू शकतो. महानगरपालिकेला विचारलं पाहिजे. एक्झॅक्ट. बट या ठिकाणी जो ट्रेनर आहे, ज्या ड्रायव्हरला बस चालकांना ट्रेनिंग देतोय, हे कुठं दिलं जाते. बस चालकाला जे ट्रेनिंग दिलं जातं, अगोदर गाडीची इन्फॉर्मेशन पूर्ण डेपोमध्ये दिली जाते, बरोबर. त्याचं बॅच चेक केलं जातं नवीन चालकाचं. चेक केल्यानंतर त्याला अगोदर इंटरनल ट्रायल मारली जाते, त्याची पहिली ट्रायल. त्याच्यानंतर अदरवाईज आउट ऑफ साईट म्हणजे डेपोच्या साईडला रोड जे आहेत त्या रोडने नेलं जातं. 3 दिवस ते रोडला ट्रेनिंग दिल्यानंतर त्याच्यानंतर परत तुम्हाला BRT जे आहेत, BRT डोअर ओपन कसे करायचे, क्लोज कसे करायचे, यासाठी लास्ट मुवमेंटला BRTचं ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेनिंग सेंटर महानगरपालिकेने कुठल्याही डेपोला 13 डेपो आहेत आपल्या महानगरपालिकेचे, कुठल्याही डेपोला ट्रेनिंग सेंटर दिलेलं नाही. शासनाने असं कोणती जागाच दिलेली नाही. आता
सदर मुद्दा असा आहे, शासनाने जागा दिली नाही दिली हे तुम्ही महानगरपालिकेला विचारू शकता, आम्हाला नाही विचारायचा अधिकार किंवा आम्हाला सांगायचा पण अधिकार नाही. बरं, ह्या गोष्टी आम्हाला सांगायचा अधिकार नाही. जे बस अनफिट आहे त्याच्याबद्दल काय सांगता? बस अनफिट असेल तर रस्त्यावर चालतच नाहीत ना बस. चेक केलेत ना? मग चेक केले तर मग आरटीओला प्रश्न विचारा ना तुम्ही, बस अनफिट बस रस्त्यावर अलाउड कसं काय केलं? पत्रे बाहेर आले. डेपो मॅनेजरला तुम्ही विचारा, चला सोबत. डेपो मॅनेजरचा संबंधित नाही ना सर. आरटीओ ज्यावेळेस तुमची बस रिन्यू करण्यासाठी जाती, बरोबर, पासिंग करण्यासाठी जाते तुमची, परमिट पासिंग करण्यासाठी जावं लागतं, त्यावेळेस आरटीओ चेक करतो बस अनफिट आहे का फिट आहे, बरोबर. मग त्यावेळेस तो फिटनेस सर्टिफिकेट सबमिट केलं जातं, बरोबर. तर ते आपण वैयक्तिक आम्ही करत नाही किंवा ओवाले करत नाही किंवा PMPL वाले करत नाहीत. याला बस फिट सर्टिफिकेट कंपनीकडनं केलं जातं, डायरेक्ट कंपनी जे प्रोडक्ट तयार करते त्यांच्याकडनं, बरोबर. मग त्याच्यावरती आरटीओ तिला पास करतात. म्हणजे बस चालक आहे हे अनफिट असले तरी बसवरती चालक म्हणून काम करू शकतात का? अनफिट असेल तर कसं चालक करू शकतो काम? 24 तारखेला जे बसनं अपघात घडलाय तो बस चालक अनफिट आहे, तो दिव्यांग अपंग आहे. दिव्यांग अपंग आहे. दिव्यांग अपंग आहे असं जर तुमचं म्हणणं असेल तर त्याच्यावरती इन्क्वायरी केली जाईल. परंतु जे कोणी चालक असतात त्याचं मेडिकल सर्टिफिकेट आपल्याकडे घ्यायचं तर रेकॉर्डली तुम्हाला मी ते दाखवू शकतो. मग आहे का आता काय रेकॉर्डला? आहे ना, दाखवा. ठीक आहे, आपण वरती गेल्यावर दाखवू. तुम्हाला दाखवतो रेकॉर्ड. नेक्स्ट तेच पाहिजे आम्हाला. मेडिकल सर्टिफिकेट ते सगळं आपण मेडिकल घेतल्याशिवाय आपण 24 चालकांना जॉईन तारखेला जी करतो. घटना घडली, 24 त्यावरती तारखेला जो जे चालक आहे. 24 तारखेला जी घटना घडली ती अत्यंत दुःखदायक घटनाच आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि आपल्या माध्यमातून जे आपण प्रसारित करत हां. आहात की या ठिकाणी अशी घटना घडलेली आहे, हां. तर मला तर आवर्जून आपल्यासारख्या पत्रकारांची खूप गरज आहे या पुणे शहराला, तर कारण की भरपूर प्रमाणात प्रायव्हेट बस देखील अपघात होत असतात. त्या ठिकाणी पण आपण ह्या सगळ्या गोष्टीचा आवाज उचलून धरताल अशी अपेक्षा करतो मी तुमच्याकडनं. आणि दुसरी गोष्ट जी ई बस आहे यामध्ये आपण हे लोकसेवा कशी व्यवस्थित पार पडू शकतो याचाच पुरेपूर आम्ही प्रयत्न करत असतो. आता यामध्ये तुम्ही आत्ता जस्ट तुमच्याकडनं ऐकायला भेटते की तो चालक अनफिट होता, तो काय म्हटले आपण दिव्यांग अपंग आहे. यामध्ये दिव्यांग अपंगांना जर लायसन त्यांच्याजवळ आलं कसं हे सर्वात पहिले तुम्ही RTO अधिकाऱ्यांकडनं याची माहिती घ्यावी, बरोबर. तिथनं लायसन आल्याशिवाय ज्या वेळेला आमच्याकडे येतो त्यावेळेला आम्ही सर्वप्रथम काय बघतो, मेडिकल, पोलीस व्हेरिफिकेशन, हे त्याच्या 2-3 गोष्टी आम्ही व्यवस्थित तपासतो. मग त्यांना आम्ही 3 महिन्याची ट्रेनिंग किंवा 90 दिवसाची ट्रेनिंग किंवा 15 दिवस जसं चालक असेल त्या हिशोबाने ट्रेनिंग देतो. ती ट्रेनिंग कुठली असती, बसमधली संदर्भातली माहिती देतो आतली की ओपन डोर, क्लोज वगैरे, परत BRTC वगैरे. एक मिनटं, आता हे जे सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट आहे ड्रायव्हरचं फिट सर्टिफिकेट. तुम्हाला मी याची झेरॉक्स कॉपी देतो. आता हे दिलं आहे हॉस्पिटलनी, जे स्टॅम्प सहित दिलेला आहे. हां, ठीक आहे. आता हे सर्टिफिकेट आल्यानंतर याच्यावरती स्टॅम्प मारलेला आहे. आय थिंक मला वाटतं MD डॉक्टर, MBBS डॉक्टर आहेत आई. विनायक खाडे म्हणून हे MBBS डॉक्टर आहेत. कोणत्या हॉस्पिटलचे? खाडे हॉस्पिटल आहे, बरोबर. ते विनायक खाडे म्हणून आहेत, MBBS डॉक्टर आहेत. यांनी ज्यावेळेस त्यांचा स्टॅम्प मारून दिला असेल किंवा काय झालं असेल, आपण ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतो, व्हेरिफिकेशन नंतर बॅच डेट, लायसन डेट, त्याची लायसन एक्सपायरी कधी होती, मेडिकल सर्टिफिकेट हे चेक करतो, त्याशिवाय आपण त्याला मार्गावरती पाठवत नाही, बरोबर. आता हे सर्टिफिकेट आले, तुम्ही म्हणता तो अनफिट आहे. तुमचं म्हणणं असं आहे की ड्रायव्हर अनफिट आहे, तर मग हे सर्टिफिकेट त्या ड्रायव्हरला डॉक्टरने दिलं कसं? तो अनफिट आहे तर तो ड्रायव्हरने सर्टिफिकेट दिलं कसं याची पण तुम्ही इन्क्वायरी केली पाहिजे. निश्चितच, बरोबर. दुसरा मुद्दा, आत्ताच वसीम सरांनी जसं सांगितलंय की ड्रायव्हर अनफिट आहे तुम्ही असं म्हणता, तर तो दिव्यांग अपंग आहे असं तुमचं म्हणणं आहे. दिव्यांग अपंग तो काय 2 महिन्यात किंवा 4 महिन्यात किंवा 2 वर्षात तर झालेला नाहीये, बरोबर. एक तर जन्मताच असेल किंवा इन केस 14, 15, 16, 17, 18 वर्षाचं काय जे असेल ते असेल, ज्यावेळेस झालं असेल. मग जो 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला लायसन द्यायचा अधिकार RTOला नाही आहे. कुठलाही व्यक्ती असेल, वैयक्तिक मी असो, आपण कोणी असो, पत्रकार बनतो, यांना लायसन कधी भेटतं? 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भेटतं. हां, मग ज्या वेळेस तो व्हेरिफिकेशन करायला जातो RTOला, तर त्यावेळेस RTOने त्याची इन्फॉर्मेशन घेतली नाही का, हो दिव्यांग अपंग आहे. बरं, दिव्यांग अपंग आहे तर त्याला लायसनमध्ये प्रकार आहेत, मोटरसायकल विथ गिअर, मोटरसायकल विदाऊट गिअर, बरोबर. 4 व्हीलरचं लायसन आहे. मग आता दिव्यांग अपंगाला तुम्ही म्हणजे ट्रान्सपोर्टचं लायसन, हेवीचं लायसन प्लस त्याच्यात बस बॅच दिला कसा? मग हा पण मुद्दा आहे ना. मग ह्याची पण तुम्ही इन्क्वायरी केली पाहिजे. निश्चितच त्याची बी इन्क्वायरी करणार. जे अपघात झालाय, तुम्ही म्हटलं की अपघात विभागाकडनं भेटायला त्यांना गेलेले आहेत, परंतु ज्यांचं तुम्ही नाव घेतलंय ते म्हणतात की आम्ही तिथं गेलोच नाही. सर ऐका, मी तुम्हाला काय म्हटलं, आम्ही ज्यांचं नाव घेतलं हे जे आहेत पप्पू यशवंत असतील किंवा XYZ कोणी असेल, हे प्रायव्हेट सुपरवायझर झाले कंपनीचे, बरोबर. पण मेजर अपघात झाल्यानंतर स्वारगेट हेडक्वार्टरवरनं अपघात चेकर येतात,
जे ऑथोराइड पर्सन असतात PMPLचे, बरोबर, ते आल्यानंतर ते तिथं तुमचे कंडक्टर असतील, वाहक चालक असतील किंवा संबंधित कोण तिथं आमच्यातला सुपरवायझर असेल, त्यांच्या समोर जाऊन त्यांच्या मुलीची विचारपूस करून जे काय तो रिपोर्ट तिथं सादर करतात. पेशंटचे पालक म्हणतात आमच्याकडे कोणीच आलं नाही. मग आता ते PMPL अपघात चक्राला तुम्हाला विचारावं लागेल त्या दिवशीचं. नक्कीच मंडळी, आपण पाहिलेलं आहे की 24 जानेवारीला संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान IBMच्या गेटसमोर जे प्रकार घडला तो नेमका प्रकार काय आहे. अपघात विभागाकडनं कोणी ना कोणी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची चौकशी केलेली आहे असं या ठिकाणी सांगितलं जात आहे. मात्र हे कितपत खरं आहे हे देखील आता आपण पाहण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत.